नमस्कार, शरद कुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत महत्त्वाची जाहिरात. तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल, आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब करा. बघा, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगलीची ही जाहिरात आहे. अल्पसंख्याक संस्था आहे, यांना पाहिजेत. काय पाहिजेत तर आपण पाहणारच आहोत. लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचालित विविध शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष 24 ते 25साठी खालील पदे भरावयाची आहेत. बघा, ही जाहिरात थोडीशी महत्त्वाची आहे. पद क्रमांक आणि अनुक्रमांक 1साठी पर्यावरण, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि भूगोल या विषयासाठी शैक्षणिक पात्रता दिलेले MSc द्वितीय श्रेणीमध्ये प्लस B.Ed अशी यांनी एकदा माहिती दिली. नंतर राज्यशास्त्र, मानसशास्त्र, मराठी आणि इंग्रजीसाठी MA द्वितीय श्रेणीमध्ये B.Ed हा विषय मागितला. बघा, या ठिकाणी त्यांनी सांगितलं पर्यावरण आणि भूगोल हे विषय MScमध्ये पण असतात का, असा मला प्रश्न पडतो. असू शकतं. नंतर GFC जनरल फाउंडेशन कोर्स जो असतो तो कम्प्युटरचा कोर्स असतो, त्यासाठी M.Com द्वितीय श्रेणीमध्ये प्लस B.Ed उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शारीरिक शिक्षणासाठी पदवी व MPEd असणे आवश्यक आहे. कोणत्याही विषयामध्ये समजा BSc BCom BA चालेल किंवा M.Com MSc M.Com चालेल, मात्र त्याला MPEd असणे आवश्यक आहे. नंतर आहे नंबर 2साठी उच्च माध्यमिक विभाग जे आहे विना अनुदानित शिक्षणासाठी सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर पदे पाहिजेत. त्यासाठी MSc द्वितीय श्रेणी B.Ed गणित व पर्यावरणसाठी पूर्णवेळ किंवा अर्धवेळ व तासिका तत्त्वावरील पदे. नंतर MScसाठी द्वितीय श्रेणीमध्ये किंवा द्वितीय श्रेणीमध्ये इलेक्ट्रॉनिक्ससाठी 2 पूर्णवेळ पदे पाहिजेत. MSc द्वितीय श्रेणी किंवा MCM किंवा MCL संगणकसाठी 3 पूर्णवेळ पदे आहेत. MCA IT साठी 3 अर्धवेळ. DCM BCS संगणकसाठी 4 पूर्णवेळ निदेशक पाहिजेत. BSc इलेक्ट्रॉनिक किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स 2 पूर्णवेळ निदेशक पाहिजेत. MA द्वितीय श्रेणीमध्ये B.Edसाठी इंग्रजी मराठी हिंदी अर्थशास्त्र, सहकार, राज्यशास्त्र, अर्धमागधी, मानसशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास अर्धवेळ व तासिका तत्त्वावरील पदे आहेत. नंतर आहे M.Com द्वितीय श्रेणीत प्लस B.Ed पाहिजे. अकाउंटन्सी, कॉमर्स व चिटणीसाचा व्यवसाय या विषयासाठी अर्धवेळ व तासिका तत्त्वावरील पदे भरणे आहेत. नंतरचा पॉईंट आहे M.Com द्वितीय श्रेणीमध्ये B.Ed पदवी प्लस MPEd शारीरिक शिक्षणासाठी तासिका तत्त्वावर शिक्षक नेमणे आहे. नंतरचं पद आहे लिपिकसाठी. त्यासाठी पदवी मराठी आणि इंग्रजी टायपिंग कम्प्युटर कोर्स पूर्ण पाहिजे, 3 पदे पूर्ण वेळ. शिपाई पाहिजे, परिसर पाहिजे, 9वी पास विद्यार्थी किंवा कॅन्डिडेट 5 पदे पूर्ण वेळ. नंतर आहे इंग्लिश मीडियम स्कूलसाठी विना अनुदानित सांगली व जयसिंगपूर येथील शाखा. मुख्याध्यापक पाहिजे. पदसंख्या 1 पूर्णवेळ. शैक्षणिक पात्रता पदवी व B.Ed अनुभव 5 वर्षे शिकवण्याचा. शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण असणाऱ्या व इंग्रजी माध्यम उमेदवारास प्राधान्य. सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर पदे, त्याची माहिती आपण सविस्तर पाहत आहोत. मॉन्टेसरी ट्रेंड टीचर पाहिजे, 5 पदे पूर्ण वेळ. HSc D.Ed म्हणजे 12वी प्लस D.Ed 4 पदे पूर्ण वेळ. BSc B.Edसाठी गणित व सायन्स 5 पदे. BA B.Ed मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल या विषयासाठी 6 पदे. BA BPEdसाठी 1 पद पूर्ण वेळ. सर्व हे पूर्ण वेळच आहेत, फुल टाईम पोस्ट्स आहेत. ATD चित्रकलासाठी 2 पदे आहे पूर्ण वेळ आणि लायब्ररीसाठी B.Litt पाहिजे 2 पदे पूर्ण वेळ. लिपिकसाठी BCom सोबतच मराठी व इंग्रजी टायपिंग व कम्प्युटरचा कोर्स उत्तीर्ण असायला पाहिजे 2 पदे. शिपाई किंवा दाई या पदासाठी 12वी उत्तीर्ण पाहिजे 9 पदे पूर्ण वेळ.
टीप दिलेली आहे, वरील पदांसाठी इंग्रजी माध्यम उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. ओके. चौथा पॉईंट आहे, प्राथमिक विद्या मंदिर स्वयं अर्थसहाय्यित जयसिंगपूर व दत्तवाड येथील विना अनुदानित शाखा. मुख्याध्यापक पदसंख्या 2, पूर्णवेळ, शैक्षणिक पात्रता पदवी आणि D.Ed. सहाय्यक शिक्षक सर्व विषय शिकवण्यासाठी पाहिजे, HSC D.Ed. 8 पदे पूर्णवेळ. सहाय्यक शिक्षक आहे सर्व विषयासाठी, HSC D.Ed. इंग्रजी माध्यमातून 3 पदे भरणे आहेत. सहाय्यक शिक्षक सर्व विषयासाठी NTC पाहिजे, मॉन्टेसरी ट्रेंड पाहिजे, 4 पदे पूर्ण. दाई किंवा शिपाई इयत्ता 7वी साठी 4 पदे पूर्ण. लिपिकसाठी पदवीधर व टायपिंग 1 पूर्णवेळ पद भरणे आहे. नियम व अटी दिलेल्या आहे. विहित नमुन्यातील छापील अर्ज संस्थेच्या राजनिमी परिसर टिंबर एरिया सांगली येथील कार्यालयात उपलब्ध आहेत. दिनांक 25 एप्रिल 2024 पर्यंत. सुट्टीचे दिवस सोडून दुपारी 12 ते 4 या वेळेत अर्ज स्वीकारले जातील. पोस्टाने कोरे अर्ज पुरविले जाणार नाहीत. दुसरा पॉईंट आहे, वरील पदांसाठी जैन धर्मीय पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. ओके, जैन धर्मातील उमेदवार असले तरी चालेल. मानद सचिव, चेअरमॅन आणि सचिव यांची स्वाक्षरी. कोल्हापूरमध्ये हे जाहिरात आलेली आहे. आज दिनांक 17 एप्रिल 2024ला ही जाहिरात त्यांनी लोकमत पेपरने दिलेली आहे. यासाठी एकंदरीत ही जाहिरात 70 ते 80 पदांसाठी यांनी दिलेली आहे. त्यासाठी तुम्ही अर्ज करा. भेटूया एका नवीन अशाच महत्त्वाच्या जाहिरातीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.